मॉरल इंग्लिश गुरु या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, जवाहर नवोदय विद्यालयाशी संबंधित इंग्रजी विषयाचे पॅसेज आपण बघत आहोत आणि आज आपण बघणार आहोत पॅसेज नंबर 12. चला तर बघूया हा पॅसेज. द अर्थ अपॉन विच वी लिव्ह इज अ प्लॅनेट. पृथ्वी ज्यावर आपण राहतो ती पृथ्वी एक ग्रह आहे. सर्कलिंग राउंड द सन, ती सूर्याभोवती फिरते. Modern astronomers tell us that the 4 planets Jupiter, Saturn, Uranus and Neptune, which are much bigger than the others, are surrounded by poisonous gases and are so cold that any living thing landing on them would immediately be frozen to death. आजच्या खगोलशास्त्रज्ञांच्या मतानुसार, म्हणजे मॉडर्न ॲस्ट्रॉनॉमर्स म्हणजे खगोलशास्त्रज्ञ जे स्पेसशी संबंधित शोध लावत राहतात त्यांना म्हणतो आपण ॲस्ट्रॉनॉमर्स. ते आपल्याला सांगतात की 4 प्लॅनेट असे आहेत: ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस आणि नेपच्यून. ज्युपिटर म्हणजे गुरु, सॅटर्न म्हणजे शनी, युरेनस म्हणजे युरेनस आणि नेपच्यून म्हणजे नेपच्यून. तर हे जे प्लॅनेट आहे ते खूप बिगर आहे, मोठे आहे इतरांपेक्षा आणि सराउंडेड बाय पॉयझनस गॅसेस, आणि त्यांच्या अवतीभोवती जे वातावरण आहे त्या वातावरणात सर्व गॅसेस कोणते आहे? पॉयझनस, विषारी वायू. अँड ते इतके कोल्ड आहेत की लिव्हिंग थिंग कोणतीही त्यांच्यावर जर एखादी लँडिंग झाली, जिवंत वस्तू बाहेरून, तर ती इमिजिएटली फ्रोझन होईल, गोठून जाईल आणि मृत्युमुखी पडेल. ऑफ द रिमेनिंग प्लॅनेट्स, आता बाकीचे प्लॅनेट्स बघा. व्हेनस मोस्ट क्लोजली रिझेंबल्स अर्थ इन साईज. आता व्हेनस जो आहे, व्हेनस म्हणजे शुक्र, हा खूपच रिझेंबल करतो पृथ्वीला इन साईजमध्ये. म्हणजे पृथ्वीची साईज आणि व्हेनस म्हणजे शुक्र या ग्रहाची साईज ही सेम आहे, जवळजवळ रिझेंबल करते, सारखी आहे. बट इट डज नॉट हॅव मॉइश्चर. परंतु जर विचार केला तर त्या व्हेनसमध्ये मॉइश्चर दिसत नाही. हॅज कंटिन्युअस स्टॉर्म्स अँड लॅक्स ऑक्सिजन इन इट्स ॲटमॉस्फिअर. म्हणजे जर व्हेनसचा विचार केला तर व्हेनसवर कुठलंही मॉइश्चर दिसत नाही. नमी म्हणजे जे वातावरणात जे ओलावा म्हणतो आपण, ती दिसत नाही. आणि त्या ग्रहावर कंटिन्युअस वादळं होत राहतात आणि त्या ठिकाणी ऑक्सिजनची सुद्धा कमी आहे. मार्स इज द ओनली प्लॅनेट ऑन विच देअर इज एनी साईन ऑफ लाईफ. आणि फक्त मार्स म्हणजे मंगळच हा असा ग्रह आहे की त्या ठिकाणीच जीवनाचे म्हणजे जीवन असण्याचे काहीतरी साईन आहे, चिन्ह आपल्याला दिसलेले आहे. मोस्ट ऑफ मार्स इज अ डेझर्ट. मार्सचा जर विचार केला तर हा जो ग्रह आहे जास्तीत जास्त हा डेझर्ट आहे, वाळवंट. बट देअर आर ग्रीन एरियाज ऑन इट्स सरफेस. परंतु त्याच्या पृष्ठभागावर बऱ्याच ठिकाणी आपल्याला ग्रीन एरियासुद्धा दिसलेला आहे. विच चेंज अकॉर्डिंग टू सीझन. आणि तो जो एरिया आहे ग्रीन एरिया, तो सुद्धा अकॉर्डिंग टू सीझन चेंज होत राहतो. लिटिल इज नोन ऑफ प्लुटो. आता प्लुटोबद्दल थोडंसं कमी माहीत आहे. लिटिल इज नोन द प्लॅनेट फार्देस्ट फ्रॉम द सन. फार्देस्ट म्हणजे खूप दूर, सर्वात दूर, जास्तीत जास्त दूर. तो सनपासून खूपच दूर आहे, सर्वात जास्त दूर आहे. द सरफेस टेम्परेचर ऑफ मर्क्युरी द हॉटेस्ट. मर्क्युरी म्हणजे बुध. तर या बुध या ग्रहाचं टेम्परेचरचा जर विचार केला तर हॉटेस्ट आहे, सर्वात हॉट आहे. त्याचं कारणही तसंच आहे की तो नियरेस्ट प्लॅनेट टू द सन आहे. इज सफिशियंट टू मेल्ट लीड. आणि त्याचं टेम्परेचर एवढं आहे की जर एखादं लीड जर आपण घेतलं, लीड म्हणजे शिशे, तर ते शिशे त्या प्लॅनेटवर इझिली मेल्ट होईल. म्हणजे शिशे तुम्हाला माहीत असेल, शेतकरी लोकांच्या ज्या बियाण्याच्या बॅग्स असतात ना, त्याला ते शिशे लावलेलं असते, तर ते इझिली मेल्ट होईल एवढं टेम्परेचर मर्क्युरीचं आहे. कारण तो सूर्यापासून सर्वात जवळ आहे. सूर्यापासून जवळचे ग्रह तुम्हाला माहीत असेल, सूर्यापासून बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून. प्लुटो हा सध्या ग्रह नाही, परंतु या पॅसेजमध्ये त्याचा ग्रह म्हणून उल्लेख झालेला आहे. चला तर पाहूया आता प्रश्नांची उत्तरे. पहिला प्रश्न, हाऊ मेनी प्लॅनेट्स आर मेन्शन इन दिस पॅसेज. या पॅसेजमध्ये किती ग्रहांचे वर्णन आलेले आहे? तर याचा ॲन्सर आहे 9 ग्रह. 9 ग्रहांचं वर्णन आलेलं आहे, म्हणून ॲन्सर आहे D9. दुसरा प्रश्न, मॅन कॅनॉट लँड ऑन ज्युपिटर बिकॉज. मॅन हा ज्युपिटरवर लँड होऊ शकत नाही कारण ऑप्शनमध्ये आहे इट डज नॉट हॅव एनी मॉइश्चर, इट इज टेरिबली कोल्ड, इट इज व्हेरी हॉट, इट इज अ डेझर्ट. तर याचं ॲन्सर आहे इट इज टेरिबली कोल्ड. तो एवढा कोल्ड आहे की जर त्याच्यावर आपण उतरलो तर लगेच आपण फ्रोझन होऊन जाऊ, म्हणजे आपण गोठून जाऊ. प्रश्न तिसरा,
विच प्लॅनेट अदर दॅन अर्थ शोज सम साइन ऑफ लाईफ. कुठल्या ग्रहावर आपल्याला जीवन दिसते पृथ्वी व्यतिरिक्त? तर पृथ्वी व्यतिरिक्त जीवन असणारा ग्रह एकच आहे आणि तो आहे मार्स. म्हणून ऑप्शन आहे सी. प्रश्न 4. विच इज द फ्रेज फ्रॉम द पॅसेज दॅट इज द अपोजिट ऑफ क्लोजेस्ट टू. क्लोजेस्ट टू म्हणजे अतिशय जवळ असणे, याच्या विरुद्धार्थी अर्थानं आलेली एक फ्रेज, या पॅसेजमध्ये आलेली एक फ्रेज कोणती? ऑप्शनमध्ये बघा, नियरेस्ट टू, क्लोजली हे तर समानार्थी शब्द झाले. फार्देस्ट फ्रॉम म्हणजे खूपच दूर, अकॉर्डिंग टू हा होत नाही. तर या पॅसेजमध्ये जरी नाही बघितलं तरी या ठिकाणी अर्थ एकच आहे, फार्देस्ट फ्रॉम, आणि पॅसेजमध्ये सुद्धा तो अर्थ आलेला आहे. शेवटचा प्रश्न, द प्लॅनेट विच इज द हॉटेस्ट इज. असं प्लॅनेट की जे सर्वात हॉट आहे, सर्वात उष्ण आहे, गरम आहे. तर जे सूर्यापासून सर्वात जवळ आहे ते प्लॅनेट सर्वात हॉट आहे. सूर्यापासून सर्वात जवळ असणारं कोणतं आहे? मर्क्युरी. म्हणून ऑप्शन बी. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण नवोदय विद्यालयाशी संबंधित पॅसेज नंबर 12 बघितलेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपण या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू.